बघा, एका व्यक्तीचा संथ पाण्यातील वेग 7.5 किलोमीटर प्रति तास आहे. त्याला काही अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट वेळ लागतो. तर प्रवाहाचा ताशी वेग किती? बोट प्रवाह किंवा प्रवाहाचा वेग या घटकावर आधारित हा प्रश्न सोडायचा कसा असेल? लक्ष द्या, या व्यक्तीचा संथ पाण्यातील वेग आहे 7.5 किलोमीटर प्रति तास. लेकरांनो लक्ष द्या. मग आता 7.5 किलोमीटर या व्यक्तीचा हा वेग, प्रश्नामध्ये प्रवाहाचा ताशी वेग किती विचारला. या प्रवाहाचा ताशी वेग उदाहरणार्थ आम्ही व्ही समजायचा. लक्ष द्या, प्रवाहाच्या दिशेने एक विशिष्ट अंतर कापण्यासाठी उदाहरणार्थ याला टी एवढा वेळ लागतो असं आम्ही गृहीत धरायचं. समोर बराबर चिन्ह लेकरांनो. परत इथं 7.5 किलोमीटर हा त्या व्यक्तीचा संथ पाण्यातील वेग. इथं अधिक का केलं तर प्रवाहाच्या दिशेने वेग याचं हे समीकरण असते x अधिक y. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग त्याचं समीकरण असते x वजा y. प्रवाहाच्या दिशेने अधिक चिन्ह, विरुद्ध दिशेने वजा चिन्ह का असते सर? या संबंधी विस्तृत विवेचन हवं असेल, बोट प्रवाह किंवा प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. आता इथं 7.5 किलोमीटर प्रति तास हा त्या व्यक्तीचा वेग लेकरांनो. लक्ष द्या, याच्यामधून प्रवाहाचा वेग जो आम्ही व्ही समजला वजा करायचा. आता गणित म्हणते की काही अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास त्या व्यक्तीला प्रवाहाच्या दिशेस जाण्यास लागणाऱ्या वेळेच्या दुप्पट वेळ लागतो. इथं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याला जाण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने जो काही वेळ लागतो, उदाहरणार्थ प्रवाहाच्या दिशेने इथं लागणारा वेळ टी आहे. मात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा त्याला जायचं तेव्हा या वेळेच्या दुप्पट वेळ त्याला लागतो. आता इथं अधिक का लिहिलं सर, इथं वजा का लिहिलं, हा तुमच्या मनातला प्रश्न. नाव असो, बोट असो, एखादा व्यक्ती असो, जहाज असो, प्रवाहाच्या दिशेने जेव्हा प्रवास करतो लेकरांना तेव्हा प्रवाहाचा वेग त्या संसाधनाला, मग तो व्यक्ती असो, जहाज असो, नाव असो, बोट असो, प्रवाहाचा वेग मदत करत असतो जेव्हा ती नाव प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते. मात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा त्या नावेचा प्रवास असतो, लक्ष द्या, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा नावेचा प्रवास असतो तेव्हा प्रवाहाचा वेग, नावेचा वेग मंदावत असते, नावेचा वेग कमी करत असते. नावेच्या वेगाला ते प्रवाहाचा वेग अडथळा ठरत असतो. कमी करणे म्हणून तो वजा चिन्ह. आता हे अंतर विशिष्ट कोणतं, अंतर काढण्यासाठीचं सूत्र कोणतं सर, तर वेळ गुणिला वेग. हा वेळ आणि हा त्याचा वेग, ही वेळ आणि हा त्याचा वेग. गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो. आता इथं पहिली गोष्ट तर या टी साठी हे टी खलास होतात. पुढे चला, 7.5 अधिक व्ही, इकडं 7.5 आणि वजा व्ही या कंसासोबत गुणिला 2 उरतात सर. याला लेकरांनो कंसातून काढू. 7.5 अधिक व्ही बराबर 2 कंसातील पदाला गुणिला म्हणजे 7.5 गुणिला 2 15 वजा 2 गुणिला व्ही 2 व्ही. लक्ष द्या, आता काय करता तर वजा 2 व्ही इकडे येताना अधिक 2 व्ही अशा स्वरूपात मांडावे लागतात. या व्ही कडे येताना वजा 2 व्ही अधिक 2 व्ही असे का मांडावे लागतात. या 15 कडे जाताना 7.5 वजा 7.5 असे का मांडावे लागतात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल, विरुद्ध बाजूने जाताना अधिक असेल, वजा गुणिला असेल, भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडा. गणितीय गुणधर्म पाठ करा. आता व्ही अधिक 2 व्ही, हे व्ही नुसते नाहीत, एक व्ही आहेत. हे एक व्ही आणि हे 2 व्ही, एकूण व्ही किती झाले इथं 3 व्ही झाले सर. इकडे ही वजाबाकी 7.5 सर. आता या व्हीला एकटं करा. नुकतंच सांगितल्याप्रमाणे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला स्वरूपात मांडा. हे व्ही म्हणजे काय तर हा 2.5 गेलेला भाग.
2.5 किलोमीटर प्रति तास हे व्ही म्हणजे व्हेलॉसिटी प्रवाहाची. प्रवाहाचा वेग किती, प्रवाहाचा वेग किती यासाठी आम्ही चलपद वापरलो. प्रवाहाचा वेग दिशेने अधिक तर विरुद्ध दिशेने हा वेग वजा स्वरूपात मांडावा लागतो. संबंधीचं विस्तृत विवेचन समीकरण स्वरूप किंवा विश्लेषणात्मक हवं असेल तर बोट प्रवाह, प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. प्रवाहाचा वेग किती जो आम्ही व्ही समजला त्याचं उत्तर 2.5 किलोमीटर प्रति तास. लेकरांनो अवश्य बोट प्रवाह, प्रवाहाचा वेग या माझ्या प्लेलिस्टला भेट द्या. ओके. बोट प्रवाह किंवा प्रवाहाचा वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल.